नमस्कार. क कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याशी बातचीत करायला आपल्याकडे शैलेश मिश्राजी आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. शैलेश मिश्रा ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक वार्धक्यशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ. ज्येष्ठ नागरिकांसाठी जग अधिक सुसह्य, सुरक्षित आणि आनंदी बनवण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. शैलेश मिश्रा हे सिल्वर इनिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वृद्धत्व हा एक सकारात्मक आणि समृद्ध अनुभव असावा या ध्येयानं ते सतत कार्यरत आहेत. डिमेन्शिया आणि ज्येष्ठांच्या प्रश्नांवर त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे. वंचित मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि निराधार ज्येष्ठांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. 2020-21 कोरोना महामारीत त्यांच्या संस्थेने केलेल्या मदतकार्याचा गौरव देश-विदेशात करण्यात आला. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांचं मानसिक आरोग्य, स्मृतिभ्रंश आणि सामाजिक आणि कायदेशीर हक्कांबद्दल सखोल माहिती आपण जाणून घेऊया. समाजामध्ये अशी संकल्पना आजही आहे की पालकांचं सांभाळ हा शेवटी मुलांनीच करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपली भारतीय संस्कृती आहे, सभ्यता आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन काळापासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि ती चांगली सभ्यता आणि संस्कृती आहे की शेवटी मुलांनी आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे, ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे, सन्मान राखला पाहिजे, तरच आपला हा समाज आहे हा सुदृढ राहू शकतो. आणि हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे पालकांना आजही कधीकधी वृद्धाश्रमामध्ये टाकणं म्हणजे मुलांच्या जीवावर येतं. आणि बऱ्याच वेळेला जेन्युइन पद्धतीने जरी टाकलं तरी समाज त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतो. कारण थोडासा त्याच्यामध्ये त्यांना स्टिग्मा वाटतो की अरे आईवडिलांना बाहेर काढलं, बघा त्याने वृद्धाश्रमामध्ये टाकलं, अशी एक संकल्पना होती आहे. परंतु मला असं वाटतं की कालांतराने ही समस्या हळूहळू कमी झालेली आहे. त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठांचं वाढतं आयुर्मान, ते जास्ती जगत आहेत, सगळे स्त्रियाही जगत आहेत, पुरुषही जगत आहेत. त्यामुळे होतं काय की एकटेपणा, शेवटी कोणतरी निघून जाणार आणि घरातली एक वृद्ध व्यक्ती ही एकटी राहणार आहे. हा एक प्रमुख मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की संयुक्त कुटुंब पद्धती आहे ती हळूहळू लोप पावत राहिलेली आहे आणि घरामध्ये मुलं बाहेर कामाला गेल्यामुळे आईवडील एकटे राहतात. तो एकटेपणाचा एक मुद्दा आहे आणि एकाकी जीवन जगणं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वृद्धत्व आल्यामुळे मानसिक जे आपल्याला घटक आहेत, डिमेन्शिया आहे, विसराळूपणा आहे, स्मृतिभ्रंश आहे, त्यानंतर होणारे सिरियस आजार आहेत, त्यामुळे सुद्धा असं एक गरज निर्माण झालेली की ह्यांची देखभाल नीट झाली पाहिजे. आणि त्या कारणामुळे हल्ली स्वेच्छेने लोक वृद्धाश्रमामध्ये जातात. परंतु ह्या वृद्धाश्रमांची आता नावं बदलली आहेत. आता लोक त्याला वृद्धाश्रम म्हणत नाही आहेत. तर हा जो प्रवास झालेला आहे, ह्या प्रवासावर आज आपण प्रेक्षकांशी चर्चा करणार आहोत. म्हणजे प्रेक्षक हो, पूर्वी कसं असायचं की धर्मशाळा असायच्या, जे चॅरिटेबल ट्रस्टनी केलेल्या असायच्या, नंतर वृद्धाश्रमं झाली आणि आता हल्ली सन्मानाने निवृत्ती घेऊन नंतरचे जे घर आहे ज्याला आपण रिटायरमेंट होम म्हणतो, ही संकल्पना पण आता खूप प्रकारे रुजू झाली आणि लोक ॲक्सेप्ट करायला लागलेत. तर त्याविषयी प्रथम आपण सन्मानाने निवृत्ती घेऊन निवृत्तीनंतरचं घर ही जी संकल्पना आहे ही कधी आली आणि साधारण ही पूर्वी कुठे होती आणि महाराष्ट्रामध्ये कधी आली, यावर आता आपण बोलूया. काय सांगाल?
ही जे बदल झालेला आहे ते एकदमच बदल झालेला नाही आहे. 10-15 वर्ष लागली त्याला. आणि हा बदल झाला केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू, दक्षिण भारतामध्ये झाला. नंतर त्या महाराष्ट्रामध्ये पुण्याहून सुरुवात झाली. ही बदल रिटायरमेंट होमची एक चांगली संकल्पना आहे. कारण स्वच्छाने जगायचं आणि मला काय पाहिजे, ज्येष्ठांना काय पाहिजे, कसं जगायचं, त्यांची स्वच्छतेनुसार सुविधा करून देणे ही चांगली गोष्ट आहे. आणि हे पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस झालं. महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे, त्यामुळे हे बदल ॲडॉप्ट करायला पाहिजे. आणि बरोबर आहे की आपण ज्येष्ठांना एक संधी देतो जगायला, की तुम्ही स्वच्छाने काय काय तिथं पाहिजे, तुम्हाला सर्व सुविधा आम्ही प्रोव्हाइड करतो तिथं. आणि ते त्यांच्याप्रमाणे ते राहतात. आणि मुलाबाळावर पण त्याची बर्डन नाही त्याचा. बरोबर. ह्याच्यामध्ये शैलेशजी मला असं विचारायचं की शेवटी ह्याच्यामध्ये सगळ्यांना हे काय परवडणार नाही आहे, पण ज्यांना परवडतं ते तिथे राहू शकतात. ह्याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की आता हल्ली लोक किंवा जे पेन्शनर्स आहेत किंवा जे वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत हे का पसंत करतात, तर एकतर त्यांच्याकडे तेवढी आर्थिक क्षमता असू शकते किंवा त्यांच्या कुटुंबाकडे असू शकते. बरोबर आहे. दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी ते राहणार आहेत तिथे चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ मिळण्याची शक्यता असते असं त्यांना वाटतं. तिसरं म्हणजे त्यांच्याच वयाची जी लोकं आहेत ते तिथे असतात, त्यामुळे एकलेपणा, लोनलीनेस हा जगापुढे प्रश्न पडला की घरात एकटं बसून करायचं काय. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा लक्षात घेऊन मला असं वाटतं. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या निवृत्तीनंतरचे जे घर असतं, रिटायरमेंट होम असतं, त्या ठिकाणी बऱ्याचशा चांगल्या फॅसिलिटीज असतात. त्यांना योगा करायचा असतो, त्यांना वॉक करायचं असतं, त्यांचं स्वतःचं एंटरटेनमेंट असतं. नुसतं मनोरंजन नाही तर बौद्धिकसुद्धा त्यांच्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या करून राहिल्या असतील तर त्यासुद्धा त्यांना करायला वाव मिळतो. आणि ज्याला आपण म्हणतो की मनातला एकटेपणा दूर होतो आणि हे सगळं ते ॲफोर्ड करू शकतात. तर म्हणूनसुद्धा मला असं वाटतं इथे स्वेच्छेने जाण्याची एक जी ओढ आहे ती निर्माण होते. म्हणजे आम्ही वृद्धाश्रमात चाललो असं नाही, तर आम्ही आमच्या निवृत्तीनंतरचं जे आयुष्य जगायचं आहे ते चांगल्या प्रकारे क्वालिटी ऑफ लाईफ करून जगायला आम्ही चालत आहोत, अशी जी एक मानसिकता होते. त्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? हे एक प्रकारचं चांगलं घडलं आहे आपल्या समाजामध्ये. कारण ज्येष्ठांना काय पाहिजे आणि त्यांचा अधिकार मी स्वतः चूज करणार. बरोबर. माझे मुले बाळे किंवा नातेवाईक चूज नाही करणार. मला कसं राहायचं आहे माझी जबाबदारी. आणि मला एक सेकंड इनिंग पाहिजे की नाही. हो बरोबर. घरासाठी समाजासाठी फार केलं, आता मला स्वतःला जगायचं, मला बाहेर जाऊन करायचं आहे. हो बरोबर आहे. हा रिटायरमेंट होम मध्ये फक्त राहण्याची सुविधा नाही, बेड भजन भाजी नाही, तिथे एंटरटेनमेंट आहे, रिक्रिएशन आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, टॅलेंट आहे आणि लाईफ लॉंग लर्निंग. मला आता अभ्यास करायचा आहे, मला फोटोग्राफी शिकायची आहे, मला हॉर्स रायडिंग करायची, ही सर्व सुविधा तिथे असते. बरोबर आहे. त्याच्यामुळे लोक आता हल्ली ह्या प्रकारचं रिटायरमेंट लाईफ प्रिफर करतात. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ही मला वाटतं तुम्ही म्हणा 10 वर्षापासून सुरुवात झाली. आणि सदर्न स्टेट जे आहेत, कर्नाटक आहे, त्यानंतर केरळ आहे, तमिळनाडू आहे, ह्या ठिकाणी ऑलरेडी 90च्या किंवा एक साधारण 10 वर्षापूर्वी ती सुरुवात झाली. आता म्हणतो प्रामुख्याने पुण्यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची सोय उपलब्ध होत आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. पुणे आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये आणि नाशिकमध्ये पण आलाय. म्हणजे हळूहळू आपल्या महाराष्ट्रामध्ये ही गरज लक्षात घेऊन अशा प्रकारची जे निवृत्त रिटायरमेंट चांगलं लाईफ जगण्याची ज्यांची इच्छा आहे ते आता स्वेच्छेने घेऊ लागलेत. मला आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा जो अतिशय महत्त्वाचा आहे. हल्ली असिस्टेड लिव्हिंग ही पण संकल्पना आलेली आहे. असिस्टेड लिव्हिंग म्हणजे तिथे पण वृद्ध नागरिक राहतात. तर मला तुम्ही सांगा की असिस्टेड लिव्हिंग आणि जसं निवृत्तीचं घर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? रिटायरमेंट होम किंवा निवृत्ती होम हा इंडिपेंडंट लिव्हिंग. मी स्वतःने सर्व काम करू शकतो. मी आंघोळ करू शकतो, जेवण करू शकतो, फिरू शकतो, आपली काळजी स्वतः करू शकतो. पण एक वेळा असं येतो की मला डिमेन्शिया झाला आहे किंवा पार्किन्सन झालं, अल्झायमर झाला आहे, मी बेड रिडन झालेलो आहे, मला चालायला तकलीफ आहे, मी आंघोळ करू शकत नाही, जेवण करू शकत नाही आणि मला आठवण करण्यासाठी कोणतरी पाहिजे की तुम्हाला मेडिकल केअर पाहिजे, मेडिसिन द्यायला पाहिजे. असिस्टेड लिव्हिंगमध्ये मी तुम्हाला असिस्ट करणार, ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग दररोज करणारी जे वस्तू आहे जगण्यासाठी तुम्हाला असिस्टंट पाहिजे. या असिस्टेड लिव्हिंगमध्ये या सर्व सुविधा प्रोव्हाइड केली जातात. त्याच्यामध्ये डॉक्टर पण असतात, चांगलं जेवण पण असतात, केअर गिव्हर असतात आणि एक मोकळा प्रकारचा हे असतो की घरबारापासून दूर जाऊन
मुलं बाले पण आपले चिल्ड्रन आहे ते पण आरामात राहतात की माझे आई वडील सेक्युर्ड सेफमध्ये स्पेसमध्ये आलेले आहेत आणि त्यांना पण वाटतो काय इथं चांगलं जगण्यासाठी आहे आणि तिथं आयुष्य वाढतो. म्हणजे कारण सुविधा चांगली दिलेली आहे, मेडिकल केअर आहे, सायकोलॉजिकल केअर आहे, सोशल केअर आहे, सर्व सुविधा असिस्टेड लिव्हिंगमध्ये देतात. हा तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की आई वडिलांना एकदा तिकडे असिस्टेड होममध्ये टाकलं, केअर लिव्हिंगमध्ये, मग मुलांना असं वाटतं की चला आमचं कर्तव्य संपलं. ते गिल्ट फिलिंग येऊ नये. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. पण ज्या वेळेला आपल्या आईवडिलांना आपण एका योग्य ठिकाणी पाठवले जिथे त्यांचं आयुष्यमान वाढेल, कमी होणार नाही, शेवटचे काही दिवस आहेत त्याच्यामुळे मी आपलं उपकाराची फेड करतो वगैरे हे फिलिंग येणार नाहीत, तर त्याच्यापाठी ही भावना असते की माझे आई असतील, वडील असतील किंवा माझ्या ओळखीचं कोण नसेल पण माझे ते दूरचे नातलग आहेत, पण आज त्यांनी समाजासाठी घरासाठी खूप केलेलं आहे, पण आज त्यांचं घरामध्ये करण्यासाठी कोण नाही. आणि मला असं वाटतं घरामध्ये जरी हे ज्यांना डिमेन्शिया झालेलं आहे, अल्झायमर झालेलं आहे, ॲक्यूट डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांना घरामध्ये सांभाळता येणंसुद्धा शक्य नसतं. बरोबर आहे ना. बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये त्याच्यामध्ये वाद होतो की हे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मुद्दामच असं करतात, त्यांना जेवण दिलेलं आहे तरी पण ते जेवण सारखं मागतात, त्यांना आम्ही सगळ्या सुखसोयी दिलेल्या आहेत तरी ते सारखं म्हणतात की मला जेवायला दिलेलं नाही आहे, किंवा त्या काही काही तक्रारी करत असतात. पण कुटुंबाला हे कळत नाही, ते मुद्दाम करत नाही आहेत. पूर्वी काय झालं हे ते विसरलेले आहेत. त्यांना औषधं दिल्यानंतरसुद्धा ते औषधं मागतात. वाजले किती कळत नाही. बायोलॉजिकल जो क्लॉक आहे तो चेंज झालेला असतो. मला असं वाटतं आपल्या कुटुंबामध्ये ह्या गोष्टीचं प्रशिक्षण नसल्यामुळे आणि आपल्याकडे प्रशिक्षित केअरगिव्हरसुद्धा तेवढे नसल्यामुळे हे जे मानसशास्त्र आहे किंवा मनोविकार एक प्रकारचा झालेला आहे, त्याला मी मनोविकार नाही म्हणत, हे सगळ्यांनाच होणार आहे. तर ह्या विशिष्ट गरजा ओळखून ज्या वेळेला आपल्याकडे अशी ज्येष्ठ नागरिक येतात तर त्यांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये घरामधले होणारे वाद असतील, कौटुंबिक हिंसाचार असतो ज्येष्ठांचा झालेला आणि ज्येष्ठांच्यामुळे झालेला असतो कधी कधी, कारण ते विसरलेले असतात म्हणून ते सारखं तक्रार करतात की माझं झालेलं नाही. आणि कुटुंबीय सांगतात नाही तुमचं बघा, फोटोसुद्धा हल्ली काढून दाखवलं जातात, व्हिडिओ काढून दाखवला, तेव्हा ते बघितलं त्यांना वाटतं हां झालेलं आहे. म्हणजे हे खूप नैसर्गिक आहे. आणि कधी काय असतं की आपण घरामध्ये त्यांना ठेवलं म्हणजे अब्यूज वाढतो, अननोईंगली नोईंगली आपण त्यांच्यावर काहीतरी अब्यूज करू शकतो. ज्येष्ठांना पण वाटतो की हे माझे मुलेबाले मला असं करतात, एक्सपेक्टेशन वाढते आणि मुलेबालांना वाटतो की हे जाणबुजाने करते. त्यासाठी आणि आपण समाजामध्ये ट्रेनिंग केलेली नाही आणि तो बिहेवियर चेंज आपण सांभाळू शकत नाही. बरोबर. कुठलाही बिहेवियर, कुठल्या लहान मुलाचं वरिष्ठ असो, बिहेवियर सांभाळू शकत नाही, ट्रेनिंग नाही. त्यासाठी स्पेशलाइज होम किंवा असं असिस्टेड लिव्हिंगची गरज आहे. घरी ठेवून त्यांना चालणार नाही किंवा आपल्याला ट्रेंड केअरगिव्हर पाहिजे, ते पण हल्ली भेटत नाही, फार कमी आहे त्या लोकांचं. बरोबर आहे. विश्रांतीनंतर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कायद्याचा ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आता शैलेशजी आपण बोलत होतो ते ॲसिस्टेड लिव्हिंगमध्ये, आणि तुम्ही बरोबर बोलता की ॲसिस्टेड लिव्हिंग स्पेशली डिमेन्शिया पेशंट, अल्झायमरचे जे पेशंट्स असतील किंवा ज्यांना सिव्हिअर डिप्रेशन आहे किंवा पॅरालिसिस पण असू शकतो, कुठल्या प्रकारचं दुर्धर व्याधी असू शकतो, त्यांची स्मरणशक्ती साबूत आहे पण ते स्वतः करू शकत नाहीत, अशा वेळेला त्यांना व्हीलचेअरवरच करायला लागतं, चालू शकत नाही. अशा वेळेला ॲसिस्टेड लिव्हिंग हे खास करून ज्येष्ठांसाठी ही आता काळाची गरज आहे आणि लॉंग टर्म केअर पण हे. आणि त्यांना शेवटी काय असतं, तुम्ही अतिशय महत्त्वाचं बोललात की ह्यांना असं नाही की 2 हॉस्पिटलमध्ये तर ठेवू शकत नाही, कारण हॉस्पिटलमध्ये टेम्पररी ऑपरेशन झालं की लगेच ते तुम्हाला घरी सोडतात, पण त्यानंतरची जी लाँग टर्म केअर असते ती लाँग टर्म केअर करण्यासाठी ॲसिस्टेड लिव्हिंग ही आता काळाची गरज ठरलेली आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की ॲसिस्टेड लिव्हिंग नको आहे, निवृत्तीचं घर नको आहे, परंतु मी घरी राहतो आहे पण मला आजूबाजूला डे केअर सेंटर्स नाहीत जिथे मी 4 घटका तरी त्या डे केअर सेंटरमध्ये जाईन, सकाळी जाईन, दुपारी जाईन, संध्याकाळी जाईन, अशा प्रकारची सोय करण्याची सुद्धा सरकारने विरंगुळा केंद्र काढलेली आहेत. सरकारची खूप इच्छा आहे की ही विरंगुळा केंद्र, म्हणजे केंद्र सरकारची पण इच्छा आहे,
राज्य सरकारची पण इच्छा आहे की जास्तीत जास्त डे केअर सेंटर्स ही वाढली पाहिजे. बरोबर. आणि त्या डे केअरची संकल्पना म्हणजे 4 घटका जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील आणि नुसतंच मजा नाही मारणार, तर त्यांना वेगवेगळ्या फिजिओथेरपीज असतात, थेरपीज असतात, त्यांचं कौशल्य विकास असतं. बरोबर. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जिथे सुद्धा त्यांचं आयुष्यमान आहे ते वाढलं पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ. क्वालिटी ऑफ लाईफ. तर काय सांगाल याविषयी? हे पण कारण आपण असिस्टेड लिव्हिंग किंवा रिटायरमेंट केलं, वेरुंगला केंद्र किंवा डे केअर सेंटर याची गरज आहे. आपण लहान मुलांसाठी कसं पाठवतो त्यांना लर्निंगसाठी, हा डे केअर वेरुंगला केंद्र नाही, हा लर्निंग सेंटर आहे, लाईफ लॉंग लर्निंग. आपण जीवनासाठी काय करू शकतो, मग त्यांना आणखी क्वालिटी लाईफ कसं इम्प्रूव्ह करू शकतो ह्याची डे केअर कम्युनिटीमध्ये, म्हणजे माझ्या मोहल्लामध्ये काय आपण करू शकतो. बाहेर जाण्याची गरज नाही, ते आपण तिथं जाऊन योगा तुम्ही सांगितलंय, डॉक्टर मेडिकल चेकअप असू शकतो किंवा रीडिंग रायटिंग पुष्कळचं काहीतरी करू शकतो. आणि ते बिझी राहणार, म्हणजे घरामध्ये ते भांडण होतो त्याचा अतिरिक्त बाहेर जाऊन त्यांचा पण विकास होणार, घरात पण शांती. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला मी बघितलं की घरातले लोक सुद्धा सिनियर सिटीजन नुसते बसून असतात, तर मग त्यांना काही ना काही गरीब ह्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे की काही ना काही कामं सांगतात, मुलांना आणा शाळेतून, बसून काय राहिलेत, भाजी आणायला जा. पण त्यांना असं वाटतं आम्ही हे सगळं केलेलं आहे, निव्वळ मी बसलो आहे किंवा बसले म्हणून मला अशा प्रकारे काम सांगणं हे कधी कधी त्यांना नाही आवडत. तर अशा वेळेला 4 घटका जर ते बाहेर जातील आणि त्यांना जे आवडी, आणि डे केअर सेंटर चालकही असतात, ते ट्रेन असतात, त्यांनाही माहिती असतं. आणि आता भरपूर कॉलेजची मुलंसुद्धा इंटर्नशिप करतात, चांगले चांगले कॉलेजेस आहेत सायकोलॉजीचे, त्यांना हे इंटर्नशिपसाठी करायला पाठवतात. पण ही खूप महत्त्वाची गरज आणि हे अजून जोमाने वाढलं पाहिजे असं मला वाटतं. आता आपण पुढे येऊया की ॲसिस्टेड लिव्हिंगमध्ये शेवटी आर्थिक परिस्थिती असणारेच लोक जाऊ शकतात. आज आपला भारत देश आहे किंवा आपला महाराष्ट्र देश आहे, ह्याच्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 कोटी लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. बरेच लोक आहेत ते गावच्या खेड्यात राहतात, त्यांच्याकडे ना ॲसिस्टेड लिव्हिंग असतं, ना निवृत्तीनंतरचं पेन्शन असतं, मुळात त्यांनी कुठे सर्व्हिसच केलेली नसते. आणि बऱ्याचशा लोक रुग्ण झालेले असतात 60नंतर, 70नंतर, 80नंतर, त्यांना ॲबंडन केलेलं असतं, रस्त्यावर टाकलेलं असतं, बेदखल केलेलं असतं. असे सुद्धा केसेस होतात. एल्डर अब्यूज असतो, घरातलं एक माणूस गेलेलं असतं, परावलंबी झालेले असतात. तर अशा लोकांनासुद्धा अशा चांगल्या क्वालिटी सर्व्हिसेसची गरज आहे. आणि म्हणून जो आपल्याकडे उदरनिर्वाह आणि ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ कायदा झाला आणि त्यांच्या काळजी घेण्याचा कायदा झाला, त्याच्यामध्ये सुद्धा या कायद्याने शासनाला निर्देश दिलेले आहेत की कमीत कमी 150 लोकांचं अशा प्रकारचं आपण वृद्धाश्रम किंवा असे घर बांधा. डिस्ट्रिक्ट लेवलला प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं बांधलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे ज्याला तुम्ही नेहमी ह्युमन राईट्स म्हणता किंवा ज्याला माणसाच्या गरजा किंवा मूलभूत हक्क आहेत, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, त्या आधारावर ही पॉलिसी झालेली आहे. याबद्दल आपण काय सांगाल? पॉझिटिव्हली सरकार करतच आहे, याच्याबद्दल वादच नाही. सरकार आपलं काम करतोय, पण समाजाचा पण एक जबाबदारी आहे. बरोबर. NGO, सिव्हिल सोसायटी किंवा संघ आहेत, ज्येष्ठ संघ पण आहेत, त्यांची जबाबदारी आहे. सरकारकडे जाऊन आपण आपल्या भागात, आपल्या तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट नाही, तालुका लेवल काय करू शकतो, असं डे केअर सेंटर किंवा कम्युनिटी होम्स किंवा कम्युनिटी किचन. ज्येष्ठ नागरिक ते रस्त्यावर राहतात, त्यांना जेवणची प्रॉब्लेम असतो, त्यात कम्युनिटी किचन किंवा कम्युनिटी होम किंवा असं वेरुंगला केंद्र समाजासाठी ज्येष्ठ नागरिक संघ NGO सरकारचा हात धरून केलं तर बरं असणार. आणि सरकार करते, पण सरकारला पण करण्यासाठी लोक पाहिजे, व्हॉलंटियर पाहिजे, ते आपण त्यांना सरकारला मदत करून काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप ज्येष्ठांसाठी करू. आता अजून एक महत्त्वाच्या संकल्पनेकडे येऊया, बरोबर आहे? ते म्हणजे लिव्हिंग ॲट प्लेस, एजिंग ॲट प्लेस. म्हणजे एजिंग ॲट प्लेस म्हणजे मी जिथे जन्माला आलो किंवा जन्माला आले किंवा मी जिथे राहिले, मग स्त्री असो पुरुष असो, इतके वर्ष मी राहिले, आता मला तिथेच सन्मानाने राहायचं आहे आणि तिथेच सन्मानाने शेवटपर्यंत जगायचं आहे. ही संकल्पना म्हणजे ही जुनीच आहे, ही सगळीचकडे झाली पाहिजे. निवृत्तीचं घर हे लास्ट ऑप्शन आहे, असिस्टेड होम आहे कंपल्सरी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही करूच शकत नाहीत, करावंच लागतं, डिमेन्शिया झाल्यामुळे कंपल्शन आहे. परंतु 70-80% लोकांना एजिंग ॲट प्लेस ही संकल्पना हल्ली खूप चर्चेला येऊ लागलेली आहे की मी तिथेच
जगले, मला कुठे जायचं नाही, पण ह्यासाठी पॉलिसी लेव्हलला चेंज होण्याची खूप गरज आहे. काय सांगाल तुम्ही ह्या बाबतीत? एजिंग इन प्लेस हा युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र आणि WHO पॉलिसी आहे. आपण किती घरं बांधणार, बरोबर, किती आश्रम बांधणार, किती असिस्टेड लिव्हिंग, किती डे केअर, पण मला जगायचं. माझ्या घरातून तुम्ही काढू नका मला. बरोबर. मी आयुष्य पूर्ण काढलेला, माझी गादी आहे, माझी खुर्ची आहे, माझा एक विंडो आहे, ती माझी आहे. तुम्ही मला घरातून काढू नका. पण त्यासाठी काय करायला लागेल? घराच्या आजूबाजूला सुविधा द्यायला लागेल. बरोबर. योगा सर्व्हिसेस आहे, टिफिन सर्व्हिसेस आहे, डे केअर सेंटर किंवा केअर गिव्हर सर्व्हिसेस. मला माझ्या घरात मेडिकल सर्व्हिसेस, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस किंवा हेल्थ केअर फॅसिलिटी, PHC लेवलवर जे काम असतात, अंगणवाडीचे जे आशा वर्कर काम करतात, हे सर्व सुविधा मला घरात पाहिजे. त्याला एजिंग इन प्लेस म्हणतात. म्हणजे एजिंग इन प्लेस केलं म्हणजे आणखी आयुष्यात हॅपी. म्हणजे आपण कसं हॉस्पिटलमध्ये सांगतात की आता यांचा टाईम झाला, त्याला घेऊन जा, तसाच घरी मी आरामात जाऊ. मग जसा मी घरात जन्म केला आहे तसा मी इथं घरातून जाऊ. असं एक सर्वांची, तुमची माझी सर्वांची एक तर ज्येष्ठांना असंच पाहिजे. आणि त्यासाठी सरकार पण त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊन, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात, NGO असतात किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतात, याच्या मिळून आपण एकत्र येऊन आपण काहीतरी एजिंग प्लेस करायला पाहिजे. आणि कारण घर जास्त बांधू शकत नाही. आणि घरामध्ये ते रिटायरमेंट होममध्ये 4 दिवाल असते, हृदय नसतं. आपल्या घरात आपलं हृदय आहे. बरोबर आहे. तिथं आपल्याला कोणाला काढायची गरज नाही. बरोबर. एक ह्युमन राईट व्हायलेशन पण होतो. बरोबर. पण माझ्या घरात मला राहू द्या. त्याला एजिंग इन प्लेस म्हणतात. खूप छान तुम्ही सांगितलं की मला माझ्या घरामध्ये राहून द्या. हा सगळ्यात मोठा ह्युमन राईट आहे माझा, संरक्षित वातावरणामध्ये. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, कोणालाही आपल्याला त्याच एका कोण्याची सवय झालेली असते. आपल्याला त्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची सवय झालेली असते, आजूबाजूचे आपले मित्र आहेत त्यांची सुद्धा सवय झालेली असते. त्यामुळे कितीही जरी तुम्ही त्यांना सोनं आणून द्या किंवा तुम्ही त्यांना कुठे लांब पिकनिकला न्या, तिथे त्यांच्या मनामध्ये बदल होतात आणि ते म्हणतात नको हे मला परत माझ्या घरातच जायचं आहे. म्हणजे घर हे सगळ्यात सुरक्षित असं मानलं जातं. मग तसं बघायला गेलं तर प्रत्येकजण आपल्या घरातच आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ते त्यांच्या घरातच निवृत्तीनंतर निघून जातात. असं असून सुद्धा एजिंग इन प्लेस ह्याची संकल्पना का होत आहे, जसं तुम्ही सांगितलं की आता बघा आपल्याकडे एकट्या राहणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. स्त्रिया आहेत त्यांचं आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्ती आहे. फेमिनायझेशन ऑफ एजिंग झालं. एक्झॅक्टली, फेमिनायझेशन ऑफ एजिंग झालं आहे. आज त्या एकट्या राहणार आहेत. काही स्त्रिया त्यांचे लग्न नाही झाले आहेत. आज त्यांना भीती वाटते की माझा भाऊ आहे, तो माझं संरक्षण करेल. आई होती, बाबा होते, ते गेले. आता माझा भाऊ आहे किंवा माझी बहीण आहे. आज माझा भाऊच नाही राहिला, त्याच्यापेक्षा मी लहान आहे, मग मी कुठे राहावं, माझं कोण बघेल आयुष्यामध्ये. जेवण असं नाही, मानसिक आधार असतो, भावनिक आधार असतो, वैद्यकीय सुविधा असतात. मग भविष्यामध्ये येणारी जी घरं आहेत ती घरं एजिंग इन प्लेस अशा पद्धतीने जर बांधली गेली आणि इन्क्लुझिव्ह लिव्हिंग जर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक टॉवर आहे, आता डेव्हलपर काय सांगतात, हा असा मोठा टॉवर होणार आहे, इथे आम्ही स्विमिंग पूल देणार आहेत, कॅफेटेरिया होणार आहेत, मोठी लॉन होणार आहे, समुद्र किनारे दिसणार आहेत. ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुम्ही यंग माणसांना अट्रॅक्ट करता, पण त्या यंग मुलांचे आईवडील असतात, त्यांनाही असं वाटतं मी आईवडिलांना टाकून कुठे राहू. तर त्यांनी जर हे लक्षात घेतलं किंवा शासनाने सुद्धा हे लक्षात घेतलं की आपण अशा प्रकारे टाउन प्लॅनिंग करूया नवीन येणाऱ्या ह्याच्यामध्ये, जिथे पालकही राहतील, मुलंही राहतील, पालकांना त्यांचा स्पेस मिळेल, कारण त्यांनाही लुडबुड नको असते. पालकांना पण शेवटी शांतता हवी असते, पण ॲट द टाईम त्यांना कम्फर्ट लेवल असतं की मला काही इमर्जन्सी लागली तर बाजूच्या शेजारच्या टॉवरमध्ये किंवा वरच्या फ्लोअरमध्ये काय माझा मुलगा आहे, माझी सून आहे, माझे नातलग आहेत, इमर्जन्सीमध्ये त्यांना बघतील. अदरवाईज मला माझी प्रायव्हसी आहे. हे काही श्रीमंतांसाठीच हवं असं नाही, मध्यम वर्गाला सुद्धा, गरीब वर्ग सुद्धा हल्ली. तर अशा प्रकारे घरं असणं ज्याला एजिंग इन प्लेस म्हणतात, ह्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिटायरमेंट होमची एक पॉलिसी गाईडलाईन्स आहे, त्याला आधार धरून महाराष्ट्र रेराने बदल केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रिटायरमेंट होम करूया त्याच्यामध्ये एल्डर फ्रेंडली आर्किटेक्चर किंवा एल्डर फ्रेंडली कशी टाईल्स लावायला, कशी किती कुठे बार लावायला की होल्डिंग करून आपण चालू शकतो, हे सर्व प्रकारे त्यांनी आपला निर्देश दिलेला आहे. पण कसं आहे की डेव्हलपमेंट प्लॅन, DP प्लॅन, मुंबई शहरामध्ये DP प्लॅनचा बदल, मुंबई, नाशिक, पुणे, त्या DP प्लॅनमध्ये याची
बदल करायला लागेल की येणाऱ्या वर्षामध्ये 20% लोक वयस्कर लोक ज्येष्ठ असणार. नागरिक त्याची राहणार आपली आहेत. तयारी आहे काय? आपले बिल्डिंगमध्ये एक असा लिफ्ट पाहिजे त्याच्यामध्ये स्ट्रेचर लिफ्ट जाऊ शकते. बरोबर आहे. माझी आई आजारी होती तेव्हा मला हातावर उचलून घ्यायला लागेल कारण ते स्ट्रेचर लिफ्ट नव्हती त्यावेळी. बरोबर आहे. ते स्ट्रेचर लिफ्ट पाहिजे, त्यांना घरातले टॉयलेट्स आहेत त्याच्यामध्ये व्हीलचेअर गेली पाहिजे, पार्क पाहिजे. मग त्याला टाईल्स लावतात ते नॉन स्किड टाईल्स नसते. तर असं एक होम की येणारा जो आता वयस्कर तो आपला यूथ राहणार आहे पण तो पण ओल्ड होणार ना कधी. एक्झॅक्टली. त्यासाठी काय तुम्ही बदल केले नाही त्यावेळी तुम्ही होम चेंज करू शकत नाही. हे बदलची गरज आहे. त्याच्या अतिरिक्त मॉल किंवा मेट्रो किंवा रेल्वे स्टेशन बसेस याला पण एल्डर फ्रेंडली WHO एल्डर फ्रेंडली पॉलिसी हे महाराष्ट्र सरकारला करायला. बरोबर आहे, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. आणि त्याचबरोबर ते जेवण बनवू शकत नाहीत तर तिथेच खाली जर कम्युनिटी किचन जर प्रोव्हाइड केलं, ते पटकन आजारी पडले तर त्याच्यामध्येच एखादा छोटासा दवाखाना असणं. मला वाटतं की ह्याच्यामुळे जी लोक इमारत बांधकाम आहे त्यांना मागणी पण खूप चांगली होईल, कारण ही संकल्पना ही आपल्या मानवी हक्काला धरून केलेली आहे. विश्रांतीनंतर कायद्याचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी आज आपण थोड्या वेळात का असेना आपण कव्हर केलेल्या आहेत. मला असं वाटतं तरी पण तुमच्या मनामध्ये प्रेक्षकांसाठी काही संदेश द्यायचा असेल तर थोडक्यामध्ये काय सांगाल? मला प्रेक्षकांसाठी आणि सरकारसाठी पण म्हणायचं आहे की आपला महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे आणि मेंटेनन्स ॲक्ट त्याची अंमलबजावणी लवकर करावे आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र 2047चा हा जो आपण नवीन करतो आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठांचा समावेश करावा. जे पण पॉलिसी करणार त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह करावं. आणि ज्येष्ठांचं पण एक निवेदन आहे की तुमची जी युवा पिढी आहे, मुले-बाले आहेत ते वाईट नाही, ते पण तुमच्याबरोबर फॅमिलीचा हिस्सा आहे. आणि आपले जे मुले-बाले आहे, यंग यूथ आहे देशाचे, त्यांना पण असा एक संदेश आहे की तुम्ही पण उद्या वृद्ध होणार, ते काळजी घ्या. तुम्ही वृद्ध होणार आणि तुम्हाला पण ते आठवण करून आपल्या आईवडिलांची काळजी करायची. सर्व एकत्र राहून एक चांगलाचा समाज करूया आणि घरात एक हृदय, लव, प्रेम असा एक माहोल तयार करूया. कारण आरामात सर्व जगूया ही सर्वांची इच्छा आहे. माझी हीच इच्छा आहे की आपण आरामात एक जसा आलो तसा जायला पाहिजे आणि हसत. बरोबर आहे, कोणालाही प्रॉब्लेम करायची गरज नाही. आपण अतिशय महत्त्वाचं बोललात, कारण हल्ली यूथ पण म्हणतात की मला माझी स्पेस हवी आहे. परंतु शैलेशजींनी बरोबर सांगितलं की आजचा जो तरुण आहे तो उद्याचा वृद्ध होणार आहे आणि त्याला आज जी स्पेस लागते ती त्याची स्वतःची लागते, मी आणि माझं आत्ममग्नता लागते. पण तो जेव्हा किंवा ती जेव्हा वृद्ध होणार आहे तेव्हा त्यांना अशा प्रकारची स्पेस लागणार आहे. आणि अशा प्रकारची स्पेस तेव्हाच होणार ज्याला आपण तरुणपणी वृद्धांसाठी ही स्पेस निर्माण करू. कारण आजचा आपला जो होणारा भारत आहे तो काही वर्षांनी 20% जनता जी ही आहे ती वृद्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या भविष्याची काळजी आज आपण घेतली तर येणारं भविष्य आहे ते आपलं चांगल्या प्रकारे सुरक्षित होऊ शकेल. प्रेक्षको, आज आपण 4 प्रकारच्या गोष्टी ऐकल्या ज्या तुम्हाला पूर्वीसुद्धा माहीत असतील, तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांना नव्याने कळू शकतात. एक म्हणजे पूर्वी आपल्याकडे आश्रम असायची, धर्मशाळा असायच्या, त्याचबरोबर वृद्धाश्रम असायचे. गेल्या 10 वर्षामध्ये आमूलाग्र बदल झालेत. ते कोणते? तर निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्याचं रिटायरमेंट होम म्हणजे माझं घर. दुसरं आपण काय सांगितलं? ॲसिस्टेड लिव्हिंग. ज्यांना डिमेन्शिया आहे, ज्यांना 24/7 ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये वैद्यकीय उपचाराची सेवा, शुश्रूषेची, जेवणाची गरज आहे, अशा प्रकारची घरं. तिसरं म्हणजे एजिंग ॲट प्लेस, म्हणजे जिथे मी जन्मलो जगलो तिथेच मला शेवटपर्यंत विथ रिस्पेक्ट अँड डिग्निटी जगायचं आहे. आणि अजून एक डे केअर सेंटर. या सगळ्या गोष्टींचा आज आपण इथे उहापोह केलेला आहे आणि सरकारलाही चांगलं काम करत आहेत त्यांना सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे, मोटिव्हेट केलं पाहिजे. आणि ते म्हणजे आपल्यामध्ये गृहनिर्माण पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये अजून काही बदल करून भारत सरकारने जे ध्येय गाठायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कशी मदत करू हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं मी आता आपला इथंच निरोप घेते. आता आपण पुढच्या कायद्याच्या ह्या भागात भेटूया अजून एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.